ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गेल्या 3 दिवसांमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथाचा सारांश भावनिरूपण आपण ऐकत आहात. आज थोडा उशीर करत होतो, म्हटलं जरा विजयी मिरवणूक आहे त्यात तुम्हाला निश्चित होऊ नये, ते आपल्या जवळच असल्यामुळे मला तो उशीर तरी किती करावा आवाज आणि म्हणून थोडस वाट पाहण्याचा एक प्रकार होता. जगद्गुरु तुकोबरायांनी मानवी जीवनामध्ये लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या शुद्धत्वाविषयी ते आपल्याला 3 दिवसांमध्ये ऐकायला मिळालेलं आहे. परमार्थामध्ये सर्वप्रथम शरीर चांगलं असणं गरजेचं आहे. शरीर निर्दोष असलं तर परमार्थ होईल. शरीरावर नियंत्रण करणारं मन आहे आणि मनाची शुद्धता, स्वच्छता, मानसिक संकल्पना, मानसिक पूजा याबद्दल आपण दुसऱ्या दिवशी बोललो. कालचा जो दिवस होता की ती विचारशुद्धी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. वैचारिक शुद्धी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला काहीतरी परिवर्तन करता येईल, काहीतरी जीवनामध्ये चांगलं करता येईल. मानसिक संकल्पना आणि विचारशुद्धी या 2 गोष्टी मानवाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. शरीर एक प्रकारचं असं कवर आहे, प्रतिकृती येते, दिसणारा वस्तू आहे शरीर म्हणजे. म्हणून शरीर फार मोलाचं आहे असं समजणारा माणूस हा भौतिक दृष्टीने जगणारा माणूस आहे. शरीरावर ज्याचं नियंत्रण चांगलं आहे, मानसिकता ज्याची स्वस्थ आहे, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये समाधानी जगू शकतो. मानसिकता आहे आणि ही मानसिकता कायम ठेवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये विचारशुद्धी लागते, ज्याचा अभ्यास आपण चिंतनकाल केलं. विचारचक्र कसे असतात? व्यावसायिक विचार वेगळे आहेत आणि माणसाच्या जीवनाला समाधान देणारे विचार वेगळे आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या, शास्त्रीय दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या विचाराचे प्रकार वेगळे पडतात. पैसा कसा कमवावा याचे विचार वेगळे आहेत. आर्थिक दृष्टीने समाधानी कसं व्हावं याचे विचार वेगळे आहेत. व्यवसायातलं कौशल्य कसं असावं याचे विचार वेगळे आहेत. काही असे आहेत की विचाराचाच व्यवसाय करतात, हे विचार वेगळे आहेत. आणि सुखदुःखाला कारणीभूत असणारे जे विचार आहेत ते कशानं सुख मिळेल आणि कशाने व्यक्तिगत दुःख मिळेल याचे विचार वेगळे आहेत. मानवी जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी हा व्यक्तिगत विचार जास्त करतात. जग कसं आहे, जगातली व्यवस्था कशी आहे, जगातले नियम कसे आहेत, जगाची चलन पद्धती कशी आहेत, हा वेगळा विचार आहे. जगामध्ये ऊर्जा आहे का नाही, शक्ती आहे का नाही, जगामध्ये आत्म्याचं स्थान कितपत मानावं, कितपत मानू नये, हे वैज्ञानिकांची वेगळे मतं आहेत. तुम्ही कोण आहात, तुमच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे आणि तुम्ही कशा रीतीने जगू शकता याचा विचार साधू संत करतात. याची जीवनामध्ये सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. इतर विचार हे जीवनासाठी आहे आणि सुखदुःखाचे विचार जगण्यासाठी आहे. जीवन आणि जगण्यामध्ये फार फरक आहे. जीवन चालणं वेगळं आणि जगणं वेगळं. एखाद्या माणसाकडे करोडो रुपये असू शकतात, हजारो रुपये असू शकतात, जीवन आहे त्याचं, समृद्ध जीवन आहे, पण तो जगेल असं काही सांगता येणार नाही. कारण त्याची जी सुखदुःखाची समीक्षा वृत्ती कशी असेल काही सांगता येतं. काही उधळे माणसं असतात, करोडो रुपये द्या, सकाळी द्या, संध्याकाळी खलास, हे चिकू असतात, आयुष्यभर कमवतच राहतात. त्यांना विचारलं अरे काही खर्च वगैरे, खर्चासाठी पैसा नसतो ही पक्की धारणा आहे. पैसा कमवण्यासाठी असतो, पैसा दाखवण्याकरता नसतो, पैसा जपून ठेवायचा.
काही लोक गोळा करतात, त्यात आनंद आहे. आता लोक त्यांना चिकू म्हणतात, कंजूस म्हणतात, मक्कीचूस म्हणतात, तो त्यांचा भाग आहे. तर ह्या सुद्धा पदव्या त्यांना बऱ्या वाटतात. ते दूषण नाही, त्यांना भूषण वाटतं. त्यांचा जीवनाचा विचार आहे. पैसा आहे म्हणून खर्च केला पाहिजे असं नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये तोच विचार आहे. ज्ञान आहे म्हणून वाटलं पाहिजे असा काही ज्ञानी लोक विचार करत नाहीत, म्हणून शिकवत नाहीत. ज्ञान प्रसारण करत नाही, ज्ञानाचा प्रचार करत नाही. त्यांना असं शिकलेल्या ज्ञानी लोकांना गरजेचं वाटत नाही. तो त्यांच्या जीवनाचा विचार आहे. त्यांना असं वाटतं की माणूस आडला पाहिजे आणि आडल्यानंतर आपल्याला भावी ज्याच्याकडे ज्ञान आहे. साधू संतांचा विरुद्ध विचार आहे ते ज्ञान वाटलं पाहिजे. गरज असेल नसेल समोरच्या माणसाचा प्रश्न असेल. आलं त्याला ज्ञान, कळेल त्याला ज्ञान, न कळेल त्याला ज्ञान. ज्ञान वाटणं हे साधूचं कर्तव्य आहे. आणि ज्ञान वाटत असताना ज्ञान माझं आहे ही साधूची भावना नाही. परंपरेनं चालत आलेलं ऋषी मुनींचं ज्ञान आहे, वेदाचा निरोप आहे, मानवी जीवनाच्या कल्याणाचा संदेश आहे. मी फक्त वाटणार आहे, तेथे मी हमाल भारवाही. ज्ञानाचं ओझं आणून मी तुमच्या दारामध्ये टाकतो. पंढरीला गेल्यानंतर कल्याण होतं, साधूच्या संगतीमध्ये बसल्यानंतर कल्याण होतं. हे निरोप पोहोचवणारा मी एक हमाल, ज्ञान वाटणाऱ्याला असं वाटतं बरं का. आणि दुसरा ज्ञानी आहे, कुठलंही ज्ञान असेल सांगतच नाही. ज्ञान सुरू सगळं करतो, पण त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते सांगत नाही. त्याचं मूळ कारण आहे की कुठेतरी आपलं महत्व कमी होईल जर ज्ञान सांगितलं तर. भारतामध्ये 90% जी विद्या कमी झाली त्याला मूळ कारण ही वृत्ती, संकुचित वृत्ती. कुठल्या झाड पाल्यामध्ये काय उपाय होतात जुन्या वैद्य लोकांनी कोणाला सांगितलंच नाही. सदागुण ठेवला, संपलं ते. शास्त्र शिकवलं गेलं नाही, शाखा लुप्त होतात. लोकांना सांगितलं नाही. काही माणसं म्हणतात लुप्त झाले तरी चालेल, पण आमचं महत्व वाढलं पाहिजे. छोटे छोटे किती औषधे असतात, नाही सांगत लोक कशाने काय होतं, कशाने काय होतं. त्यांच्या अंतःकरणातली ती संकुचित वृत्ती. भारत हा व्यापक असताना, व्यापक करण्याचा विचार करत असताना एकच ईश्वर सर्वागत आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र पूर्ण परिपूर्ण आहेत. या बोधाचा विचार करत असताना प्रसारण करणारी माणसं संकुचित निघाली. हे भारताचं दुर्भाग्य. एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच परमात्मा जगातून व्याप्त आहे. सर्वा घटी राम देहादेही. ही म्हणणारी माणसं जेवढी संकुचित निघाली तेवढी जगात दुसरं कोणी निघालं नाही. भाषण आणि व्याख्यान व्यापकतेचं राहिलं आणि वागणं मात्र संकुचित राहिलं. याचा पहिल्यांदा पडदा फाश केला भगवान श्री ज्ञानोबा यांनी. सगळ्या जातीतल्या तळागाळातल्या लोकांना शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. शब्द नीट आहे बरं काय बोललं. शिष्य बनवणारे गुरु फार आहे जगामध्ये. अन्यही करायला कुणालाही आवडतं. कोणालाही असं वाटतं की मी पुढे चालावं आणि माझ्या मागे 10 माणसं चालावी. हे केलं नाही. ज्ञानोबाईंनी अनुयायी बनवलं नाही, ज्ञानोबाईंनी संत बनवलं. वाक्याचा प्रयोग फार सुंदर आहे. कृपा कटाक्ष निहाळले आपुले पदी बैठले. जगामध्ये आजही सगळ्या गुरुकडे पहा तुम्ही, त्यांच्या गादीवर बसता येत नाही, त्यांच्या आसनावर बसता येत नाही. ज्ञानोबाईंची विशेषता काय? आपल्या पदी बैठले, जिथे ते बसतात, ज्या विचारावर, ज्या प्रेमावर, ज्या अधिष्ठानावर, ज्या अनुभूतीवर ते आधारित आहेत, बसलेले आहेत, तिथेच तळागाळातला समाज भेदभाव न करता ज्ञानोबाईंनी त्यांना बसवलं. ही वारकरी संप्रदायाची वैष्णव परंपरेची सगळ्यात मोठी देणगी आहे. कुणीही या, कसाही या, व्यापक विचार कृतीत आणणारा हा वारकरी संप्रदाय आहे. केवळ भाषण देणारा नाही. वारकरी संप्रदायाचे विचार कृतीत आणतात. मंडपामध्ये येणाऱ्या लोकांना क्वालिटी विचारली जात नाही, आर्थिक नाही, जात विचारली जात नाही, परंपरा विचारली जात नाही, धर्म विचारला जात नाही, अधिकार विचारला जात नाही. मग काही काही असे प्रवचन करताना लोक येताना दिसतात,
येतात आनंदाने, कधी विषय कधी कधी जड जातो, आमच्या समोरून झोपतात. बंधन नाही. आला ना तुम्ही, तुमचं स्वागत आहे. येऊन झोपला चरणजी. मला सुद्धा कधी कधी काही गोष्टी कळते. कीर्तनामध्ये काही लोक झोपतात. झोपायला गेल्यानंतर थोडं खडखड वाजलं, थोडी विषय केलं, झोप सुटते. तर कीर्तनामध्ये इतके टाळ वाजतात, इतका पक्षास वाजतो, इतक्या कीर्तनकार ओरडून बोलतो. अशाही परिस्थितीमध्ये झोपतात. चमत्कार. ते बंद झाल्यानंतर उठतात. संपलं का? जे उठण्याची पद्धतीची पद्धती फार व्यवस्थित आहे. सगळं वागणं बंद झालं, सगळं बंद झालं की मग त्यांना असं वाटतं कीर्तन. त्यांना विचार कीर्तन कसं होतं? समाधी लागली. परंतु तिरस्कार केला जातो. मला शब्द नीट आहे का? या अधिकाराचे तुम्ही आहात की तुम्ही काहीच ऐकत नाही, कुठलं सेवन करत नाही, पण तिरस्कार कोणी करत नाही. पुढे असं तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही कीर्तनात येऊन झोपलात, आता पुढच्या वेळी जागा विनाकारण तुमच्यामुळे आणली जाते ते अडवू नका, असं कोणी म्हणत नाही. या कमीत कमी यायची तरी सवय लागेल आपल्याला. कमीत कमी याला याचं नाव आहे हृदय. जो आपला आजचा मुख्य विषय आहे, जो काल मी सांगितला होता. साधूचं जे हृदय असतं ते विशाल असतं. म्हणजे काय, हार्ट काय मोठं असतं काय? भावना व्यापक असतो. कोण आलेला आहे, कसा आहे, त्याचा मूळचा अधिकार कसा आहे, याचा कधी असं विचार करत नाहीत कधी साधू संत. याच्या जीवनावर कधी ते जात नाही. फार चांगल्या पद्धतीनं साधूचं हृदय मांडण्यात आलेलं आहे. फार गोड पद्धतीनं हृदय मांडण्यात आलेलं आहे. साधू कधी असं म्हणत नाहीये की याच स्तराचा, याच क्वालिटीचा माणूस पाहिजे. जगद्गुरु तुकोबांचे एक वाक्य असेल, गाढव आलं तरी चालेल, त्याचं घोडं करायची जबाबदारी आमची. कसेही परमार्थामध्ये वाढल्या पोळ्या इतका पापी नाही अजून कोणी. बरं, त्यालाही परिवर्तन करण्याचं सामर्थ्य साधूमध्ये. प्रश्न फक्त एवढा आहे की तो मंडपापर्यंत, साधूच्या पायापर्यंत आला पाहिजे. हे हृदय आणि अतिशय दुर्मिळ हृदय साधूचं. देवाच्या हृदयामध्ये आणि साधूच्या हृदयामध्ये फार मोठा अंतर. देवाचं हृदय मी पहिल्या दिवशी सांगितलं, कर्म पर आहे देवाचं हृदय. जसं कर्म कराल तसंच भगवंत फळ देणार. तुम्ही जरी संपला, तुम्ही अनंत युनीमध्ये गेलात तरी कर्म तुमचा पाठलाग केल्याशिवाय राहत नाही. कुठलाच आशीर्वाद कामाला येत नाही, कुठले ग्रह नक्षत्र कामाला येत नाही. भगवंताने सिद्धांत केलेले आहे, जसं कर्म कराल तशाच पद्धतीने तुम्हाला फलता प्राप्त होईल. साधूच असं नाही आहे, चुकला असेल, कळलं नसेल, काय करतो आता त्याला. कधी कधी आईचं अंतःकरण असं असतं, महाराज अभ्यास नाही करत, आईने मारून म्हणून टाकणार आहे पोराला. मुलगा नापास त्याला 10-5 मिनिटं रागवते, पुन्हा आईला कसं वाटतं भूक लागली असेल, जेवण तर झालं. रागवणं चालू असतं, पण जेवणावर काही आपत्ती येते. जेवण वाढताना सुद्धा असं वाढेल की जसं रागाने वाढलेलं. ते पोरगं खुश असतं, कधी वाढणार, तूच केलेलं आहे. मुलगा सुद्धा खाताना असं खाते की जसं काही मला फार पश्चाताप झालेलं. खाण्यामध्ये जे क्वालिटीमध्ये अंतर येते, जेवढं खायचं ते तसे पोरगा जास्त का मजेदार पसंत आहे आईचं आमच्या करून. पण आईला जर मुळापासून जर विचारलं की नेमकं काय आहे तुझं, आई म्हणजे मुलगा जगला पाहिजे. नसेल बुद्धीची कॅपॅसिटी एखादी, नाही त्या उच्चतेपर्यंत जात असेल, नाही त्या लेवलपर्यंत जात असेल, तसं आमचे जे साधू संत आहेत ना, त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला पाहिजे आणि अभंगच केले पाहिजे, असं अपेक्षा नाही. आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. जीवनामध्ये आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. जीवन जगताना ते अंतःकरण आहेत ना. लोकांनी त्रास दिला तरी चालेल, पण आपल्यापासून जगाला त्रास होता चालू. त्यांना विचारलं जगाला म्हणजे काय? अरे जगात परमात्मा आहे आणि आपण जन्माला आलो ना, परमात्म्याला आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे.
लोकांची इच्छा असेल त्रास व्हावा, लोकांची भावना असेल, तो भाग वेगळा आहे लोकांचा. आपला भाग नाही येतो, आपला अंतःकरण नाही येते. म्हणून साधूचं जे हृदय आहे, साधूचे जे प्रेम आहे ते वेगळं आहे. विचार वेगळे बरं का, विचार वेगळे, जगण्याची आणि जीवनाची विचार वेगळे, हृदयाचे स्तर वेगळा. हृदय हे प्रेमाने उठवलेलं असतं. आणि एक लक्षात ठेवा, एक तहान, एक पिपासा प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये असते. वासरू जरी असलं ना, जरी त्याला विचार नसले, जरी त्याला मानसिक संकल्पना करता येत नसल्या, तरी त्या वासराला हृदय आहे म्हणून आईचा पिछा सोडत नाही. जनावरांची बोली इतकी सुंदर आहे. माणसाच्या मुलाचं उदाहरण फार कमी देतात बरं का तुमचं, कधी बदलतील मुलं काही सांगता येणार नाही, पण पशुची उदाहरणं फार जास्त आहे. वत्स झाली यावरी धेनू नावाचा आली दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. वत्स धालियावरी हे जे शब्द आहेत ज्ञानवरांचे, त्याचे तर्कपूर्ण शब्द आहे. मुलगा जर उपाशी असेल तर तो रडतो, आई त्याला पाजते. पाजल्यानंतर जर सोडून दिलं ना, पुन्हा त्याला पुन्हा भूक लागेपर्यंत आईची आठवण येत नाही. हे मुलाचं उदाहरण. एकदा त्याचं पोट भरलं ना, आईने सोडून दिलं ना, आई पण बिंदास असते, जाऊ द्या त्याचं पोट भरलंय ना, मग ते आपल्या वस्तूची खेळत बसतो. वासरू असं नाही, ज्ञानोबराय सांगतात, हा तर्क ज्ञानोबरायचा. वत्स झाली यावर वासरू दूध पिऊन तृप्त झालेला आहे, तो ते दुसरीकडे जात नाहीये, गाईजवळच असतं, आईजवळच असतं. वत्स झाली यावर तृप्त झालेला. धेनू न वसावी गोरी, आपली आई लांब जाऊ नये म्हणून सोडण्यापुढे येईल, पायामध्ये शिरेल, आईच्या भोवती जाईल, आईला सोडणार नाही. जर तुम्ही अडवलं नाही, जर तुम्ही त्याला बांधून ठेवलं नाही ना, तर सतत आई बरोबरच राहील. अनन्य प्रीतीची पर्यायची. आता त्याचं पोट भरणं नाही, त्याचं काही काम नाही आईजवळ, आईजवळ काही काम नाही त्याचं, पण प्रेम असं आहे, काम झालं ना बाजूला सरकतो, त्याला वासना म्हणतात. आणि काम असो नसो भेटावंसं वाटणं याचं नाव आहे प्रेम. हृदयाची व्याख्या आहे, जरा अगदी व्यवस्थित समजून घ्या बरं का. व्यावसायिक संबंध वेगळे असतात, जगातले संबंध वेगळे असतात, पण हृदयाशी त्याचं नातं जुळलेलं आहे, ते संबंध वेगळे असतात. आणि हृदयाशी हृदय ज्याचं जुळालेलं आहे त्याची स्थिती वेगळी असते, त्याचा अवतार वेगळा असतो, त्याची कृती वेगळी असते. माहिती जरा ते बंद करा, तुमच्यामुळे विक्षेप होतो. एकदा दोनदा ठीक आहे, ते सारखं उठून बसलं म्हणजे मला त्रास होतो. आणि पुन्हा येऊ नका, एकदा सेटिंग करून द्या. हृदयाचं वर्णन आलेलं आहे, साधूचं वर्णन आलेलं आहे, ते हृदयाशी हृदय ज्याचं जुळलेलं आहे ते विषय त्याची दृष्टी वेगळी असते. माझ्या शब्द नीट लक्षात ठेवा बरं का. जगात अशी माणसं फार कमी आहेत, इतक्या खोल पर्यंत प्रेम करतात. फार कमी लोक जगामध्ये. शरीराशी शरीर मिळणं, मनाशी मन मिळणं, विचाराशी विचार मिळणं, इथपर्यंत गोष्टी असते, मित्रता असते. दोन पैलवान सारखे असतात, खाण्यापिण्यावर, उठण्या बसण्यावर, डावावर ही शारीरिक मित्रता असते. समान व्यवसाय, समान. काहीच्या संकल्पना एक सारख्या असतात. संकल्पना म्हणजे कल्पना म्हणजेच मन. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे. ज्ञानोबराय मनाची व्याख्या करतात. कल्पना काही जुळतात. ही जे साधू संत एकत्रित येतात ना, यांच्या संकल्पना एक असतात म्हणून एकत्रित येतात. आतंकवादी असेल, राजकीय पक्ष असेल, वैचारिक पक्ष असेल, ही मानसिक संकल्पना यांच्या एक असतात म्हणून एकत्रित येतात.
काही विचार प्रधान असतात. या देशातली लोक, परदेशातली लोक, विचार करणारी संशोधक लोक ही विचाराने येत असतात, म्हणून एक येतात. हृदयाला हृदय मिळणारी माणसं जगात अतिशय दुर्मिळ आहेत. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात दुर्मिळ ठेवा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. इथे जे आंतरिका शब्द वापरलेला आहे तो हृदयाचं मिलन, भगवंताच्या हृदयाची, ज्या भक्ताचं हृदय मिळालेलं आहे असा भक्त. भगवंताच्या विचाराशी जुळणं म्हणजे गीतेशी जुळणं आहे. परमार्थ करणं म्हणजे मनाशी जुळणं आहे. आणि कृती करणं म्हणजे शरीराशी एकरूप होणे. पण हृदय एकरूप होणं ही खूप खोलवरची बाब आहे. आणि ही बाब सर्वसाधारण भक्तामध्ये दिसत नाही, सर्वसाधारण लोकांमध्ये दिसत नाही. कृती बदलतात, कृती बदलतात. अर्जुनाच्या कृतीमध्ये फार फरक आहे. अर्जुनाने जे वाटेल ते भगवंताला सांगतो. अर्जुनाची विशेषता आहे की अर्जुनाचं हृदय भगवंताच्या हृदयाशी मिळालेलं आहे, ही विशेषता आहे. कृती वेगळी आहे. धनाची अपेक्षा आहेत, राज्याची अपेक्षा आहेत, राजकारणाची अपेक्षा आहेत, हे अर्जुनाचं जीवन आहे. पण भक्तराज किरीटी परिसत असे म्हणजे हृदय भगवंताशी एकरूप झाले. हृदयाला ज्ञान नसेल हा भाग सोडून द्या. शब्द कळाला का? हृदयाला हृदय मिळालेलं आहे हे कदाचित एकमेकाला माहित नसेल. लहान मुलं असतं पार काय माहिती असतं, आई आपल्यावर प्रेम करते, चिडतं ते, रागवतं ते. जर असं जबरदस्ती उचलून घेतलं तर केस पण धरतं, मारतं आईला. पण त्याचं हृदय आणि तिचं हृदय एक आहे. लक्षात येते? त्याचं हृदय आणि तिचं हृदय एक आहे. काही दिवस लागतात कळायला, काही. आणि ज्या लोकांनी त्या हृदयाची ताकद ओळखली ना ती या जगात सगळ्यात मोठे झाले. शिवाजी महाराज कधी आपल्या आईचा तिरस्कार करतात असा विचार आहे का? कधी ऐकलं तुम्ही असा विचार? जेवढे जगातली श्रेष्ठ माणसं आहेत त्या सगळ्यांचं आराध्य देव ही आई, माता आहे. कारण की एकच व्यक्ती जगामध्ये अशी आहे तुमचं कल्याण झाल्यानंतर तिला आनंद होतो आणि अपेक्षा काही राहत नाही. अर्थ लक्षात ठेवा काय बोलू. तुमचं कल्याण झाल्यानंतर आनंद होतो आणि अपेक्षा काही राहत नाही. माझा मुलगा सुखीला बसवलं, माझ्या मुलाला जे पाहिजे ते मिळालं त्यात आनंद आहे. ही एकच हृदय आई. तुम्ही म्हणता मला काही बाकीचे हृदय आहेत ते प्रेमाने ओथंबलेले किंवा वासनेने ओथंबलेले ते कळणंच अवघड आहे. आणि जगद्गुरु तुकोबांचं प्रतिपादन, जगद्गुरु तुकोबांचा अर्थ या हृदयामध्ये भरलेला आहे. परमार्थाला जे लागतं ते हृदय लागतं. परमार्थाची मुख्य सामग्री आहे ते हृदय, ही मुख्य सामग्री आहे. बाहेरची क्रिया वेगळी असू शकते. तुकोबांचे जो अभंग आहे फार वेगळा अभंग आहे. चुकीचा अर्थ काढू नका, फक्त बाह्य क्रियेबद्दल बोलतो. गळ्यात माळ घालणं परमार्थामध्ये आवश्यक मानलं जातं. पंढरपूरची वारी करणं आवश्यक मानलं जातं. दारू पिऊ नये, अखाद्य खाऊ नये हे आवश्यक मानलं जातं. पण तुकोबांचं जे अभंग आहे, सजन कसाया विपुलागे मांस, अर्थ लावणं अवघड आहे. माळा घालणं जर एवढं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, तेव्हा भगवंतच कसायाच्या घरी मांस विकू लागतात याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे दुसरे कोणी सांगितलं नाही. तुकोबांचं वाक्य सजन कसाया विकू लागे मांस. बाह्य क्रिया इतकी मोलाची नाही आहे, इतकं लक्ष देण्यासाठी बाह्य क्रिया नाही. त्याचं भगवंत येतात ना त्या दुकानामध्ये म्हणजे हृदयामुळे येतात. इतकं निगडीत हृदय आहे भगवंताबरोबर, इतकं ओथंबलेलं हृदय. आणि ह्या हृदयाची जी योग्यता आहे, परमार्थिक हृदयाची योग्यता, याला काहीच बंधन नाही. योगी असा, ज्ञानी असा, मूर्ख असा, अज्ञानी असा, काही कुठलं बंधन नाही.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. काहीच नाही, फक्त हृदय समर्पित आहे. भगवंताशिवाय जीवनात काही करायचं नाही हा पक्का सिद्धांत आहे अर्जुनाच्या जीवनातला. मग 6व्या अध्यायामध्ये भगवान योग्याचं वर्णन करतात. योग्याचं. आणि अर्जुनाला असं वाटतं आपण जर योग्य झालं तर काही बिघडलं का? त्याची माणसाचा स्वभाव असा आहे, जे दिसेल ते व्हावंसं वाटतं. डॉक्टर भेटला डॉक्टर व्हावंसं वाटतं, गायक भेटला गायक व्हावंसं वाटलं, नेता भेटला आपणही नेता झालं पाहिजे असं स्थिर मन नाही येते. जे भेटेल ते. तसं योग्याचं वर्णन सुरुवात केली. योगी मला आवडतो म्हणलं की अर्जुनाला वाटलं तर योगी झालं तर काय बिघडलं का? आणि भगवंताला बोलायला सुरुवात केली. भगवंत म्हणत अर्जुना तू जो आहे तो चांगला आहे. योगी लोक जे माझ्याकडे येतात किंवा ज्ञानी लोक जे माझ्याकडे येतात ते भगवंताचे शब्द आहेत. ते माझ्यासाठी येत नाहीये. त्यांना मोक्ष हवा असतो, मी हवा नसतो. त्याचं नाव विरोध आहे. योगी लोक जे येतात ते समाधीसाठी माझ्याकडे येतात, माझ्यासाठी येत नाही. आजही जेवढे योग करणारी लोक आहेत ते काही भगवंत प्राप्त व्हावा म्हणून योग करतात. शरीर चांगलं असलं पाहिजे म्हणून योगाचा आधार आहे. भगवंत मिळाला पाहिजे म्हणून नाही. म्हणून ते अध्यात्मामध्ये भगवंतांनी शिव्या दिल्याच बोलली येते. मोक्ष सुखा लागी रंग. रंग म्हणजे भिकारी. मोक्षाचं सुख मिळावं म्हणून भिकारी झालेली लोकांमध्ये अर्जुन जर जायला लागला तर माझी पंचायत भगवंत म्हणतात. कारण गोड आणि प्रेमाचा विषय आहे. त्यांनी सांगितलं तर अर्जुन योगी झाला तर काय बिघडलं? भगवंत म्हणतात सगळंच बिघडलं, दुरुस्त काहीच राहिलं नाही. का? काय प्रेमामध्ये एक विषय असा असतो, मी काय का बरं का, डोळे जे असतात ना तहानलेले असतात. आता हे शब्द वेगळेच आहे. आतापर्यंत तहान लागल्यानंतर पाणी प्यावं असं वाटतं, पण डोळे तहानलेले असतात. म्हणजे आता डोळ्यात पाणी होतायचं का हा प्रश्न उलटा आहे. डोळे तहानलेले असतात आणि अंतःकरण असं कोंडलेलं असतं. जिथं हृदय मिळालेलं आहेत ना तिथंच ह्या दोन गोष्टी तृप्त होतात. ज्ञानोबांची शब्द पाहत असेल, जिथीच पाहता निधी. जिथीच पाहता मुलाला पहिल्या आईचे डोळे शांत होतात. मिळत काही नाही. तो पोरगा काही येताना खाऊ घेऊन येत नाही. 4-5 तास जर झालं मुलगा पाहिला नाही, शाळेत गेलेला जर मुलगा असला त्याला जर नीट पाहिलं नाही तिथे डोळे असे तहानतात. कुठे गेला असेल त्या 8 तासांमध्ये काही मुलात काही बदल होतो. डबा बांधून दिलेला आहे, शाळेत गेलेला आहे, मुलाबरोबर नाही. ते डोळे तहानतात, आसुरतात डोळे. आणि जसं दिसलं ना तसे डोळे निवतात. त्याचं नाव आहे जिथीच पाहता निविधी. ज्ञानोबांचे शब्द फार वेगळ्या अर्थाचे. आणि जे अंतःकरणामध्ये साठवलेलं आहे ते असं बोलावंसं वाटतं. आई ज्या मुलाला भाषा बोलता येत नाही त्या मुलाबरोबर ती बोलत असते. लक्षात येते का? ती मूर्ख नाहीये किंवा ती वेडी नाहीये. ज्याच्या बरोबर बोलते त्याला अजून मराठी बोलता येत नाही त्या पोराला, तो जवळ घेऊन त्या पोराबरोबर बोलत असते. याचं कारण मुलगा नाहीये, तोंड भरवणी बोली. ज्याच्याजवळ मन मोकळेपणाने बोलावंसं वाटतं ना त्याला अर्थ नाही कळला तरी चालेल पण बोलावंसं वाटतं. त्याचं नाव आहे हृदय प्रेम. भगवान ज्ञानोबा प्रेमाची व्याख्या करतात. तोंड भरवणी बोली दे. काय त्या विषयाशी घेणं असेल नसेल काही नाही. त्यांच्या गुरु महाराजांनी याचा फार विरोध केला होता. खेडेगावामध्ये थोडं प्रमाण कमी आहे, पण मुंबईला प्रेयसी आणि प्रियकर समुद्राच्या काठी बगीच्यामध्ये बोलत बसतात. स्वामीजींनी एकदा आमच्या गुरु महाराजांनी प्रवचन झालं, काय बोलत असतील, काही जग कसं उत्पन्न झालं याच्यावर विचार करणार, मुंबई कशी याच्यावर विचार करणार. तुमचं एकमेकावर प्रेम आहे ते जाहीर आहे म्हणून तुम्ही एकत्रित बसलात. पुन्हा काय करणार तुम्ही, काय बोलणार. त्यावेळी हीच व्याख्या आहे.
बोलणार काही नाही, एकत्रित बसण्याकरता बोलायचे, बोलण्याकरता एकत्रित नाही. काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कुठल्या विषयात, जिथे विषय जाईल आणि जे शब्द तोंडात होते ते बोलायचं. प्रश्न बोलण्याचा नाही, तोंड भरून नाही बोलायचे. बोला अवसं वाचणं याचं नाव प्रेम आहे. दाटून इच्छे होती जे कोण आहे मला बरं. जर आसुसलेलं शरीर असतं, आसुसलेले डोळे असतात, वाणी अशी कावलेली असते, बोलावं तर त्याच माणसाजवळ वाटतं बरं. काही वर्ष जर प्रेमळ माणसं नाही भेटले ना, साठवून ठेवतात. हे सांगायचे, ते सांगायचे, हे बोलायचे, ते बोलायचे, आणि भेटल्यानंतर जे बोलायचे ते राहून जातात, दुसरंच बोलतो माणूस. नंतर फोन करून सांगतो, अरे बरंच तर बोलायचे राहिले, आता बोललाच नाही, सांगितलं की याचं नाव आहे हृदय. या स्तरावर जगणारी माणसं जगात फार कमी आहे. आणि साधू संतांचा जगण्याचा स्तर म्हणजे हृदय आहे. म्हणून त्यांना विचार लागत नाही, धन लागत नाही, कल्पना लागत नाही. त्यांना लागतं शुद्ध हृदय. आणि याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य, माझी जातीचे मग भेटो. हृदयाच्या स्तरावर जगणारा जो वर्ग आहे तो मला भेटला पाहिजे. जितक्या समर्पित भावनेनं मी भगवंतावर प्रेम करतो, जितक्या समर्पित भावनेने भगवंताला मी बोलतो, तितक्या चांगल्या पद्धतीनं प्रेम करणारा एखादा साधू मला भेटला पाहिजे. म्हणजे बोधयंचा परस्परम, आपले अनुभव, त्याचे अनुभव ऐकायचे. विषमता कुठे येते? संसारावर प्रेम करणाऱ्या माणसाला जर साधू भेटला ना तर ती विसंगत आहे. कळत नाही अशा व्यक्तींना नको असणाऱ्या विषयावर बोलावं लागतं. थोडा आवाज कमी करायचा, शब्द फार वेगळा आहे बरं का. म्हणून प्रेम ही व्याख्या आहे. आणि ही व्याख्या कशी करतात ते एक जगद्गुरु तुकोबारांचं प्रकरण आहे. हे समजण्याकरता फार उपयुक्त आहे. हृदय म्हणजे काय, कशी संकल्पना आहे पहा. 8 पिढ्यापासून जगद्गुरु तुकोबारांची वारी चालू होती, 8 पिढ्यापासून. आणि एका वारीला जगद्गुरु तुकोबारांना ताप आला, तब्येत जरा खराब झाली आणि जगद्गुरु तुकोबारांची एक वारी सुटली. शब्द लक्षात येतो काय बोल. प्रसंग मोठा नाहीये, एवढाच प्रसंग. शरीर हतबल झालं आणि जगद्गुरु तुकोबारांना वारीला जाता नाही. प्रसंग एवढाच. आणि जगद्गुरु तुकोबाराला आज केल्याची वारी चुकल्यानंतर ते जे हृदय आहे जगद्गुरु तुकोबारांचं, वारी केल्यानंतर जे समाधान जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त होतं किंवा जे निष्पत्ती झाली नाही, त्याच्यापेक्षा जास्त वाऱ्या वारी चुकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांच्या घडल्या. वारीला जात असताना माणसाचं मन गेलेलं असतं. काही माणसं भाग्यवान आहेत. वारीला जात असतानाच येणार कधी आणि त्यावेळेस स्वयंपाक काय करू जेव्हा अगोदर सांगून जातात. म्हणजे एक वडिलांची वारी म्हणून ती करायची. तिचं मन गेलं पाहिजे असं काही प्रकार नाही. येताना ठरवून येतात, असं येणार तसं येणार, आणि जाताना बांधून येतात. कुठं कुठं काय खायला पाहिजे, त्या स्पॉटला जेवणच पाहिजे. घरात माणूस एवढा जेवत नाही तेवढा वारीला गेल्यानंतर जेवतो. जगद्गुरु तुकोबारांचा जो प्रसंग आहे तो फार नाजूक प्रसंग आहे. शरीर चालले ना शरीराला. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या लक्षात आले की मला आता वारीला जाता येत नाही, म्हणून 66 अभंगाची एक प्रकरण गाथा वारकरी संप्रदायामध्ये त्याला पत्रिका असं म्हणतात. या हृदयाच्या स्तरावरती अभिव्यक्त झालेली. थोडा त्रास होतो जरा, मी कमी करणार घुमते जरा. फार वेगळा आणि चांगला विषय आहे. शरीर चालणं होत नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की जरुरी नाही की सगळेच नियम आपल्या जीवनामध्ये पार होतील किंवा पूर्ण होतील, तृप्त होतील, असं नाही, जरुरी नाही. वारी चुकले जगद्गुरु तुकोबारांची लक्षात आल्यानंतर पत्र
लिहायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबारायांसारख्या प्रतिभावान व्यक्तीनं ते पत्र लिहायला सुरुवात केली. आणि आमचे जे खानदानी वारकरी आहेत त्यांचं भजन करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा नियम आहे. सकाळी 3 वाजता वारकरी उठतो. बरं, सकाळी 3 वाजता वारकरी उठतो. आंघोळ न करता तोंड न धुता भजन चालू करतो. त्याचे अभंग वेगळे. 2 मालिका होतात. काकडा, भोपाळ्या, आरती, आंधळा, पांगळा आणि त्याच्या गोळणी वेगळ्या आहेत. नवभराच्या गोळणी असतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय खोबाई. ही वारकऱ्याच्या गोळणी. बरं, खेडेगावामध्ये त्या गोळणी येतात का त्या कोणी निर्माण केलं त्याला मी शोध घेतोय. अजून एक तर गोळणी अशी ऐकली मी खेडेगावामध्ये, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. हा डिग्री शब्द महात्मांनी वापरला का ज्ञानोबाईंनी वापरला का कोणाच्या हिंदूमध्ये आला काही लक्षातच येईल. डिग्री शब्द म्हणजे काय गवळणी ह्या नाहीये तर जे आपण भजनामध्ये म्हणतो. नळवरांच्या गवळणी असतात जिथून गवळणीचं अंतःकरण जे प्रेमाने ओथंबलेले ते प्रगट होतं. गवळणी एकमेकाशी चर्चा करत असताना काय चर्चा करतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे शिक्षे जेथे नसरेची वैकुंठ सदन. हे ह्या गवळणी आहेत. तत्वज्ञान पर बोलणाऱ्या गवळणी आहेत. एकी एकची असून एखादा विश्व विश्वासार हो न्याय केला. कोणाबरोबर आपण बोलतोय, कोण माझा कृष्ण आहे, कोणत्या कृष्णावर मी प्रेम करते. जो कृष्ण आपल्या अंगणामध्ये राहतोय त्या कृष्णाचा अधिकार काय त्याच्यावर चर्चा आहे गवळणी. आणि नळवराच्या गवळणी होईपर्यंत 3-3.5 तास भजनाला लागतात. तिथं विश्रांती घेतात वारकरी आणि मग तोंड व्हायला निघतात. हे तुम्ही नाही पाहिले ते वारकरी. बरं का, ते वारकरी असे आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी एवढ्यामध्येच फिरतात. कोणत्याच गावाला जात नाही महाराष्ट्रामध्ये. शुद्ध वारीला पंढरपूरला आणि वैद्यवारीला आळंदीला सगळं सामान त्यांच्याकडे करत आणि पताका असते आणि नुसती 2 हात मोकळे असतात. टाळ वाजवत चालतात. त्यांना वारकरी म्हणतात. आणि दुपारचा हप्ता एकदा घेतला जेवणाचा की पुन्हा 3:30ला भजन दुपारचं सुरू. त्या दुपारच्या भजनामध्ये निवडलेले अभंग कोणते अभंग म्हणायचे. नाट म्हणून प्रकार आहे जिथे जगद्गुरु तुकोबाईंनी आत्माविष्कार केलेला आहे. आपला मनोगत भगवंताच्या पुढे मांडलेला आहे. त्याचे 2 अभंग. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांचे काही संवाद झालेले आहेत. नामाचा आणि ज्ञानाचा. एक ज्ञानपर आहेत आणि एक प्रेमपर आहे. या दोघांचा संवाद झालेला आहे. त्याला तीर्थावळी म्हणतात. त्यांचे 2 अभंग असतात आणि त्याच्यामध्ये जे 2 अभंग पत्रिकेचे असतात हे मी तुम्हाला जे आज प्रकरण जगद्गुरु तुकोबारांचं सांगण्यासाठी घेतलेलं आहे, निवडलेलं आहे ते प्रकरण. अगदी छोटा आहे ना, याच्यातून जरा कामालाही मागतो बॅक मागतो कमीच करा. आणि ती जी पत्रिका आहे भगवंताला पत्र पाठवलेलं त्याची 66 अभंग आहेत. 2 अभंग म्हणून तयार केले जातात. बंदच करते ना त्याला जरा आवाज येतो जरा बॅक मारतो जरा थोडा कमी करा. नाही ठेवायला पाहिजे ना. थोडं कानाला जरा जी महत्वाची पत्रिका आहे त्याचे 2 अभंग, समाधीचे 2 अभंग, एक हिंदुस्थानी अभंग असा एक रोजचा विषय आहे. आणि 66 अभंग असल्यामुळं 1 महिन्याने ते सर्कल पूर्ण होतं. ते संध्याकाळचं भजन 3.5 तास असतं आणि चालता ते गायतात. एखादं झाली की पंढरपूरला जाताना म्हणायचं
आणि तिकडून आल्यानंतर एकदा म्हणे. आणि ही अभंग इतकी महत्वाची आहेत, अर्थ सांगण्याची गरजच नाही, आपोआप हृदय प्रगट होतं या अभंगामधून. इतकी विशेषता या पत्रिकेच्या अभंगामध्ये आहे. म्हणून तुम्हाला मी प्राथमिक अवस्थेत सांगितलं की त्याची जी स्तर आहे, घटना एवढीच आहे. जगद्गुरु तुकोबांची वारी चुकते आणि चुकल्यानंतर ज्या वेदना हृदयाला होतात त्या वेदना जगद्गुरु तुकोबांनी आपल्या अंतःकरणातून त्या प्रगट केलेल्या आहेत. पंढरपूरला सगळे वारकरी जातात आणि जाताना एक असा दुरुस्त बंद करून लगायचं. मला असं वाटतं की दुसरीकडून कोणीतरी बोलते. याचा आहे का त्याचा आहे आवाज? तुम्हाला चांगलं येतो ना आवाज? ह्याच्या एक पत्रिकेची जे अभंग जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात त्या वेगळ्याच स्तरातले अभंग. मला असं ते थोडं जरा भजनच करावं. या जरा 2-3 पुढे. माझी रातीचे मग माझे रातीचे मग माझे रातीचे मग आवडीची भारी तेरा बयाय आवडीची भारी तेरा बयाय आवडीची भारी अंतरापासून आवडे जहानी अंतरापासून आवडे जहानी यामध्ये लक्षात काढतो. परंतु काय असं नाजूक विण ज्याला म्हणतो आपण, शब्दांची निवड आणि ते भाव जे जगद्गुरु तुकोबारायांनी अभिव्यक्त केलेले आहेत, थोडस सगळं विश्लेषण गरजेचं झालं. जगद्गुरु तुकोबारायांचा जो आजचा महत्वाचा विषय आहे तो हृदयाच्या स्तराचा आहे. हृदय ज्या वेदना होतात, ज्या संकल्पनेची जाणीव होते, जिथे अंतःकरण असं खेचलं जातं, तो विषय. चुका बहुतेक माणसाच्या हातून होतात, खंत होते. चुका झाल्याची जाणीव नाही, पापाचा कंटाळा ज्ञानोबराय म्हणतात. ते पाप झालं आपल्या हातून म्हणजे त्याला कंटाळा निर्माण होतो असं काही वाटत नाही कधी जीवनामध्ये. नाही पापाचा कंटाळा थोडा बास लागतो, आणि चांगलं काम आपल्या जीवनामध्ये करावं असं कधी माणसाच्या मनाला जाणीव निर्माण होत नाही. साधू जर हृदय असतं, थोडीशी चूक झाली, थोडं काही झालं तर जाणीव निर्माण होते. वारी तुमच्या आमच्या दृष्टीनं बाह्य जगताचा विषय आहे, येणं आणि जाणं, पण साधूच्या आत्म्याचा प्रश्न येतो. भगवंताला भेटायला जाणं याचं नाव आहे वारी. म्हणून वारकरी संप्रदायातला जो परमात्मा आहे ना, इतर देवतामध्ये आणि भगवंता पांडुरंगाच्या देवतेमध्ये अंतर आहे. बालाजीला जर तुम्ही गेलात, काशी वाराणसीला गेलात, बद्रीनाथला जर गेलात, देवाचं लांबून दर्शन घ्यायचं, फार जवळ जाऊ देत नाही. पण पांडुरंग परमात्मा एक असा परमात्मा आहे, पायाला हात लावल्याशिवाय समाधान नाही होत. काही जरी झालं तरी चालेल, पण पायाला हात लावला पाहिजे. त्याचा दुसरा पण अर्थ असा होतो, पायाला हात लावून देणारे एकच देव आहे, बाकीचे सगळे अंतरावर ठेवणारे देव आहे. अजूनही तुम्हाला जवळ घे, 21वे शतक असू दे तर 22वा, लांबून दर्शन घ्या, अंतर ठेवा. आणि पांडुरंग परमात्मा असे आहेत, विठू माझा लेकरवाळा, कसंही वागलं तू निवड सुद्धा करत असताना भगवंतांची अशी आहे. पण कुणी पाहायला करून स्पष्ट म्हणतात, बोलावंसं वाटणं, तो सगळ्यासंग बोलतो, सगळ्याला भेटतो, हे सगळं पांडुरंगाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. विशेष आहे, व्यापक आहे.
वारी चुकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत फार नाजूक अभंग आहे. घरी बसल्या बसल्या जगद्गुरु तुकोबाराला असं वाटतं की 8 पिढ्यापासून आमच्या घरातला एक माणूस वारीच्या निमित्ताने नेहमी जातो, यावेळेस मी नाहीये. ते भगवंताला माझी आठवण येईल का? 8 पिढ्यापासून येणारे आज आले नाहीत. आणि ही दक्षता आहे बरं का. आपण सेवा केली याची नोंद आहे. नेहमीच येणारा माणूस जर नाही आला तर तो लक्षात राहतो. आणि देवाच्या लक्षात राहणं याचंच नाव आहे परमार्थ, याचंच नाव आहे वारी. लोक कधीच लक्षात ठेवत नाही. लोकांचं आयुष्यच किती लक्षात ठेवायचं कळतं 25 नंतर. कळालं का तुम्हाला? माणसाला कळतच 25 नंतर आणि 50 नंतर कळून काही फायदा होत नाही. त्यांच्या 25 वर्षाकरता काही तुम्ही लक्षात राहणार आहे का? लहानपणी जे हिरो होते, हिरोईन होते, आज कुठे गायब झाले कोणाचा पत्ताच लागत नाही. किती दिवस लक्षात ठेवून आपल्याला? नवीन आले की मागचं गायब, नवीन आले की मागचं गायब. परंतु 8 पिढ्यापासून वारी करणारं घर आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि आज आलेलं नाहीये ते, चुकलेली वारी. कधी भगवंत असेल तेव्हा पाठवील का आले नाही? 2 माणसं पाठवतात, घेऊन या त्यांना. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 8 पिढ्याचं प्रेम एकाग्र चित्ताने भगवंतावर आमच्या घराण्यातल्या लोकांनी केलेलं आहे. माझं तर प्रश्नच नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य. म्हणून वाक्य पहा कसे, कोणामुखी ऐशी ऐकी न मात, कोणामुखे. बातमी सुद्धा चांगली सांगावी बरं का. वाईट जर बातमी असेल तर सांगत असेल ना कोणी आपल्याला, जर सांग त्याला काय झालंय म्हणून, आपल्या तोंडाने सांगू नये. हे तुकोबारायांची विशेष आहे, बोलण्याची विशेष आहे. कळेल त्याला आपोआप, जसं कळायचं असेल तसं कळेल. आपल्या तोंडाने वाईट का सांगायचं? नाही असेल वाईट नसेल. म्हणून काय जगद्गुरु तुकोबारायांची व्याख्या आहे, कोण असा भाग्यवान माणूस ज्याच्या तोंडातून मी असं ऐकेल, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितं, त्याला म्हणतात हृदय. भगवंताच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारची तर्कवितर्क त्या 66 अभंगाच्या प्रकरणातून केलेले आहेत. मोठ्या प्रकरणात केलेले आहेत, मोठे वेगळ्या वेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत. असे हाय, चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. भगवंत तुला बोलवतायत, चल माझ्या बरोबर. त्यांना विचारलं जर असा निरोप आला तर मग अंगात ताप असेल, चालता येत नसेल, उठण्याची क्षमता नसेल, पण ती जी श्रद्धा आहेत ना तीच ताकद. कितीही प्रेमळ व्यक्ती जळालेली असू द्या, त्याला जर कळालं ना की फार दिवसातून प्रेमास्पद व्यक्ती येते, उठून उभी राहते, ती प्रेमाची ताकद आहे. त्या आशा असतात. आणि ती जी ताकद आहे, अदृश्य ताकद, तीच माणसाला उचलते. हृदयाने जर तुम्ही हरलात, सगळं जग तुम्हाला परास्त करू शकतो. दुसऱ्या अध्यायामध्ये जो अर्जुन हरला होता तो इथे हरलेला आहे, इकडचा हरलेला नाही. श्रृंखला फार सुंदर आहे. भगवान श्रीकृष्णाने सामान्य योद्ध्यांच्या पुढे उभा केला. भगवान श्रीकृष्ण त्यांना असं वाटलं की इथून मारायला जर सुरुवात केली अर्जुनाने, हात गरम झाल्यानंतर मोठे मोठे योद्धे मारतात. सुरुवात लहानपासून करायची. अल्पारंभ क्षेमतरः, संस्कृत मध्ये म्हणे, छोट्या कार्यापासून सुरू करावं. म्हणून योग्य ठिकाणी उभा केला होता आणि इतक्या तयारीने गेलेला होता मानसिकदृष्ट्या की आता मारायचं ते यांना आणि राज्य घ्यायचे आपल्याला. तिथे शिरस्त्राण, अंगस्त्राण, तयारी, धनुष्य आणि मानसिक तयारी इतकी होती की ते समोर जे उभे राहिलेले होते त्यांना मारावंसं वाटलं नाही, इतके लहान वाटतं. त्याला म्हणतात हृदय. भगवंताला सांगितलं, देवा एवढा सुंदर सारखी आहे, कुठे रथ उभा करावा हे तर कळलं पाहिजे तुला. तू जिथे रथ उभा केलाय तुझी चूक नाही आहे, तर तुला ही माणसं कळत नाही.
सिंहाची तरी आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती. युद्ध करण्याची आवड आहे यांना, पण टिकत येत माझ्याकडे तरी संग्रामी धीर नव्हती. युद्धामध्ये यांचं धैर्य नाही. आणि अशा हलकट माणसापुढे मला उभं करू नको. माझ्या बरोबरीचे योद्धे पाहिजेत, माझ्या ताकदीचे योद्धे पाहिजेत. आता भगवंत जर सारथी आहेत, त्यांनी जर रथ उभा केलेला आहे, काही समजून उभा केला असेल ना. तुम्हाला जर भगवंताने जीवन दिलं असेल तर कुठे जन्माला यावं, किती पैशावाल्याच्या घरी जन्माला यावं, त्या साईंची तुम्हाला अक्कल द्यावी की हे घर याला सांभाळणं होईल, हे घर याला वाढवणं होईल, अशा अर्थाने त्याला दिली रिस्क पाहिजे असेल. आणि तिथं जन्माला येऊन जर तुम्ही म्हटलं की भारताचा प्राईम मिनिस्टर करा, बायको घरामध्ये ऐकत नाही तर भारत कुठून ऐकणार आहे. इच्छा आकांक्षा आहे. भगवंत कुठे जन्माला घालतो, कुठल्या कुळामध्ये घालतो, तिथल्या परिस्थितीला मानवणारं शरीर, तिथल्या विचाराला स्वीकार करणारी बुद्धी आणि तिथल्या संकल्पनेला स्वीकार करणारं मन, हे त्याच योग्यतेचं दिलं जातं. म्हणून विसंगती जीवनामध्ये चालत नाही, निंदा चालत नाही जीवनामध्ये. जिथे रथ उभा केलेला आहे ती योग्य जागा आणि योग्य योग्य. भगवंताला उभा केलेला रथ नाही आवडला अर्जुनाला. अर्जुन म्हणतो नाही. आता भगवंत म्हणजे भगवंत करू काही गोष्टी भगवंत करतो पण बोलत नाही, पण झटका लागल्याशिवाय राहते. भगवंतांनी मारलेली चापट मारताना दिसत नाही पण आवाज झालेला दिसतो. भगवंतांनी दिलेली शिक्षा भोगताना कळतं, शिक्षा देताना तो दिसत नाही. हे भगवंताचं वैशिष्ट्य. ज्यांनी धनुष्य हातात धरायला शिकवलं त्याच्याजवळच रथ नाही उभा केला. तुला इच्छा आहे ना युद्ध करायची, तुला आकांक्षा आहे ना युद्ध करायची, तुझ्यासारखेच पाहिजे ना, घे मग, हे तुझे बाप आहे. आणि द्रोणाचार्याच्या पुढे ज्यांनी धनुष्य हातात कसं घ्यावं हे शिकवलं, त्यांच्या पुढे रथ उभा करणं म्हणजे तुम्ही सामान्य समजू नका. चांगल्या चांगल्या माणसाचं बोलणं बंद होतं अशा ठिकाणी. कितीही हातखंडा माणूस असू द्या, किती चांगला ड्रायव्हर असू द्या, परफेक्ट ड्रायव्हर जर शेजारी बसला ना तर दुसरा ड्रायव्हर म्हणतो की एवढा मोठा ड्रायव्हर बसल्या चुकतं काय, तर चुकल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात धैर्य, याला म्हणतात हृदय. आणि जसं तिथं उभं केलं रथाला, ज्ञानोबांचे खूप सुंदर शब्द आहेत, हृदय समजून घ्या फक्त, सिद्धांत सोडू नका. तिथं जसं उभं केलं आणि द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहिलं, हृदय हल्लं. वेशभूषा तीच आहे, धनुष्य तेच आहे, बाण तेच आहे, परिसर तोच आहे, वातावरण तसंच आहे, हृदय हल्लं. हृदय हल्ल्याबरोबर आणि एक लक्षात ठेवू, ज्याचं हृदय हल्लं ना तोच तत्वज्ञानाच्या गोष्टी करतो. ज्याचं हृदय कच खातं त्याला उपदेश सुचतो. अर्थ कळाला का नाही? एखादा माणूस रस्त्याने चाललेला आहे, लहान माणूस भेटला ना त्याला शिव्या देऊन पुढे जातो, आणि त्याला जर त्याचा बाप भेटला ना तिथं तत्वज्ञान सुचतं. तो नालायक झाला मग आपण नालायक व्हायचं. कुत्रा आपल्या अंगावर भुकलं म्हणजे काय आपण कुत्रा चावायचं असतं का? हे पोचत तत्वज्ञान आहे बरं का. की हृदयाने कच खाल्ली हे त्याचं प्रतीक आहे. सर्व सामर्थ्य तुमच्या अंगामध्ये आहे, आणि मग जर तुमची विनम्रता निघत असेल ते शुद्ध तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाचा आधार गरिबीमध्ये घेतला जातो, हृदय ढिलं झाल्यानंतर घेतला जातो. आणि भगवंताला ती उपदेश द्यायला सुरुवात केली. भगवंत आता भगवंतच येते, घाबरणं हे कळलं भगवंताला. द्रोणाचार्याला आणि भीष्माचार्याला पाहून हृदय ढिलं झालं हे भगवंताला जाणवलं. मग सगळं ऐकून घेतल्यानंतर भगवंत एवढंच बोलतात, क्लैद्यम महात्मकमप्पार्थ नैतत्व उपपद्धती एतत्वही न उपपद्धती. तुला शोभत नाही राहते शब्दांचं प्रयोग लक्षात ठेव. काय बोललं ते ऐकलं नाही,
काय होईल, जगाचं काय होईल, आणि बोलणं तर इतकं उच्च आहे, मी यांना मारेल, त्यांच्या बायका विधवा होतील, त्याच्यामध्ये वर्णसंकर होईल, जग भ्रष्ट होईल. भगवंत म्हणतात की युद्धाच्या अगोदर अक्कल नव्हती का तुला? आता का सुद्धा लागले एवढं मोठं तत्वज्ञान? बरं, हे जग काय तू निर्माण केलेलं आहे? म्हणून तुझ्या पद्धतीने चालणारं जग आहे. एक सांगू का तुला, गोळी फार गोड आहे. हृदयाची ढिले पण एक लिखियाची नव्हे कारण. ज्ञानोबांच्या गोळीचं अर्थ लक्षात ठेवा, काय उत्तर आहे. आणि योगायोगाने तुम्हाला सांगून जातो, 23 साली आंबेडकरांनी पहिले मासिक सुरू केले होते. सगळ्यांना माहिती आहे. आणि हिंदू धर्माला न मानणाऱ्या धर्मांतर केलं बाबासाहेबांनी. पण पहिली पत्रिका जी काढली ना, त्या मुखपृष्ठावर ही ओळी लिहिली, थंडी एक मूर्खपण उठी गे भविष्यवान, संग्रामी कवन काढणे तुझे. ज्ञानोबाचा मान कसा आहे, पण देवाला न मानणारे सुद्धा ज्ञानोबाला मानतात. धर्माला न मानणारे सुद्धा संताला मानतात. एवढं कळालं तरी अर्ध गोष्टीने पुष्कळ. ओव्या कशा आहेत, त्या प्रेरणादायी ओव्या आहेत. हृदयाचे ढिलेपण हे तर लिखियाचे नव्हे कारण. निकाल शब्दाचा अर्थ आहे चांगला. चांगल्या माणसाला हृदय ढिलं ठेवणं हे योग्य नाही. संग्रामी कवन काढून नाही तुझे. आता उभा राहिलेल्या सिद्धासाठी आणि इथे तो हृदयाला ढिलं सोडतो, आयुष्यात यश कधी प्राप्त होणार नाही. आजची भाषा करायला ना बोलायला डेअरिंग म्हणतात त्याला. जे होईल ते होईल, करून बघ, जमेल तर जमेल, नाही तर नाही जमेल. काय होणार आहे, होम जे व्हायचं ते झालेले ते प्रयत्न करायला काय हरकत नाही. मजबूत हृदय आणि करायच्या अगोदरच काही माणसं म्हणतात असं होईल तसं होईल, नंतर असं येईल, नंतर तसं होईल. म्हणून कधी लक्षात ठेवा, या जगामध्ये संत सुखी असतात आणि निर्बुद्ध सुखी असतात. बुद्धिमान कधी सुखी नसते. पडतं का नाही तुम्हाला? बुद्धिमान कधी सुखी. सगळे बुद्धिमान एकत्रित आले ना, वाद करू शकतात, निर्मिती करू शकत नाही. मूर्ख माणूस असतो तो विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा. सुखी माणूस करायचे करायचे. ही गीता मी तुम्हाला आता सांगितली, एक पार्श्वभूमी मध्ये हाच प्रसंग